श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण सह्याद्रीमधली फुलं याविषयी मकरंद जोशी, निसर्ग अभ्यासक यांच्याकडून माहिती घेतोय. मकरंद, आपण बघितलं की पावसावरती ह्या फुलांचं फुलणं अवलंबून असतं. तर जर पाऊस लांबला किंवा खूप जोरात पडला किंवा म्हणजे जर वेळापत्रक जे पावसाचं आहे त्याच्यापेक्षा काहीतरी अनाकलनीय किंवा गडबडीचं झालं तर मग ह्या फुलांचं काय होतं? आता कसं आहे की निसर्गाची रचनाच अशी आहे की जर अनुकूल वातावरण असेल तरच पुनरुत्पादन करतात. त्याच्यामुळे जर पाऊस पडलाच नाही तर मग सुरुवातीची जी काळातली फुलं किंवा वनस्पती ज्यांना कोंब येणार असतात त्यांना ते येत नाहीत. म्हणजे ते निद्रिस्तच राहतात, ते डॉर्मंटच राहतात आणि मग ते पुढच्या वर्षापर्यंत थांबतात. म्हणजे निसर्गाकडे हा संयम पण असतो की आपण एक वर्ष थांबलं पाहिजे, कारण आता हवामान अनुकूल नाहीये. त्यामुळे आता जर त्या वनस्पतींना कोंब आले तर त्यांची फुलं कदाचित फुलणारच नाहीत आणि मग पुढची जी काही जनरेशन, त्यांची पिढी यायला हवी ती येणार नाही. त्याच्यामुळे पाऊस जर उशिरा पडला किंवा पाऊस जोरात पडला, म्हणजे पावसाचं वेळापत्रक जर चुकलं असेल काही कारणाने, तर वनस्पती त्यांचं वेळापत्रक ऍडजस्ट करून घेते. आणि कदाचित त्या फुलांचं पण वेळापत्रक असणारच नाही, ह्याच्यानंतर ही, त्याच्यानंतर ती, त्या सगळ्यावर पण त्याच्यातही परिणाम होतो. एखादी मधला लॉट स्किप केला जातो, मधला लॉट अजिबातच येत नाही, मधले काही जाती तुम्हाला एखाद्या वर्षी दिसत नाहीत, मग त्या पुढच्या वर्षी दिसतात, असंही होतं त्याच्यामध्ये. पावसाचे जे 4 महिने आहेत, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद, तू आता म्हणालास की वेगवेगळ्या टप्प्यावरती पावसाच्या वेगवेगळी फुलं. तर मग ह्या 4 महिन्यात कसं ह्याचं म्हणजे डिस्ट्रीब्युशन? एक ढोबळपणे सांगायचं झालं तर मी आधीच्या एका भागात सांगितलं तसं की सुरुवातीला टेरेस्ट्रियल ऑर्किड्स जी असतात, म्हणजे हबेआमरी प्रकारातली जमिनीवरची ऑर्किड्स असतात, पांढऱ्या रंगाची ती दिसतात. त्याच काळामध्ये तुम्हाला एक रान हळदीचं फुल बघायला मिळतं. फार देखणं असतं, साधारण अर्धा फुटाचा तुरा असतो, गुलाबी जांभळ्या रंगाचा, आणि त्यातून पिवळ्या रंगाची छोटी फुलं बाहेर आलेली असतात. तर तीही पावसाळ्यात सुरुवातीलाच बघायला मिळतात. किंवा कोब्रा लिली म्हणून एक लिलीचं फुल आहे, ज्याला सर्पकांदा म्हणतात, म्हणजे जणू काही सापाने फणा काढलेला आहे असा त्या फुलाचा आकार असतो. तेही सुरुवातीच्या काळात बघायला मिळतं. मग नंतरच्या टप्प्यामध्ये पिवळ्या रंगाची सोनकी आहे किंवा कवळा आहे, तर कवळ्याला गमतीमध्ये डोनाल्ड डक फुल म्हटलं जातं, कारण त्या डोनाल्ड डक सारखा त्या फुलाचा आकार असतो. पिवळ्या रंगाचं फुल आणि एक त्याला लाल ठिपका लावलेला, म्हणजे जणू काही हळदी कुंकवासारखं ते वाटत असतं. आणि त्याच्या 2-3 व्हरायटीज आहेत. लाजाळू कवळा आहे, त्यानंतर एक बरका म्हणून त्याची आणखी एक जात आहे. तर ती सगळी फुलं पुढच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळतात. मग त्याच्यानंतर तुम्हाला पुढची जी फुलं दिसणार असतात त्याच्यामध्ये तेरड्याचे बरेच प्रकार येतात. तेरडा गुलाबी असतो, तेरडा पिवळा पण असतो, तेरडा जांभळा पण असतो, तो असतो. आणखी एक फुल आहे की जे दरवर्षी बघायला मिळत नाही, पण एका ठराविक काळाने बघायला मिळतं आणि जे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं, ते म्हणजे कारवीचं फुल. कारण कारवीचं महाराष्ट्रातलं 2 जाती आहेत. एक टोपली कारवी म्हणून आहे, म्हणजे तुम्ही तिचं झुडूप बघितलं तर टोपली उलटी करून ठेवल्यासारखं ते झुडूप दिसतं. तर ही टोपली कारवी साधारण दर 3 वर्षांनी फुलते. तिला जांभळ्या रंगाची फुलं येतात. आणि जी साधी कारवी आहे ती दर 7 वर्षांनी फुलते, तिलाही जांभळ्याच रंगाची फुलं येतात. त्याच्यामुळे त्यांचं एक स्वतःचं वेळापत्रक या पद्धतीचं सुरू असतं आणि त्या पद्धतीने दर महिन्याला वेगवेगळी रानफुलं तुम्हाला बघायला मिळू शकतात. तू आता डोनाल्ड डकचे वेगवेगळे प्रकार सांगितलेस, तर काय फरक आहे त्यांच्यामध्ये? त्याच्यामध्ये असं आहे की लाजाळू कवळा म्हणून ज्याला म्हटलं जातं, ते तुम्हाला घाटावरती दिसत नाही, ते कोकणात दिसतं आणि त्याच्यामध्ये तो लाल ठिपका नसतो. त्याच्यानंतर त्याच्यामधलं बरका नावाने जे एक जात ओळखली जाते, ती पिवळी नसते, ती लाल रंगाची असते आणि तिला लाल ठिपक्याच्या ऐवजी पांढरा ठिपका असतो. त्याच्यामुळे ह्या त्यांच्या सगळ्या सबस्पिसीज आहेत, त्या उपजाती निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे कास आहे जे घाटावरचा किंवा माथ्यावरचा भाग आहे. तसे कोकणातले जे सडे आहेत ना, रत्नागिरीच्या जवळ आहेत किंवा सावंतवाडीमध्ये आहेत किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत, त्या सड्यांवरती पण ह्यातली बरीच व्हरायटी बघायला मिळतात. पण थोडंसं असं झालेलं असतं की उंचीतला जो फरक पडतो, म्हणजे साताऱ्याची उंची आणि कोकणातल्या ठिकाणाची उंची याच्यात फरक असल्यामुळे त्या फरकामुळे उपजाती निर्माण झालेल्या बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये ते रंगाचं तुम्हाला विविधता अनुभवता येते तिथे. श्रोतेहो, रानफुलांचे रंग आणि आकार एवढंच नाही, त्यांची आणखीनही पुष्कळ वैशिष्ट्ये आहेत. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मकरंद जोशी यांच्याकडून पुढच्या भागामध्ये. आज रोहिणी पाटीलसह मी ज्योत्स्ना केतकर इथेच थांबते. नमस्कार.